घोडबंदर रोडवरील अपघात आणि त्यामध्ये झालेले मृत्यू याबाबत महानगरपालिकेकडून हायकोर्टाची दिशाभूल करणारी माहिती दिली जाते. हेल्मेट नसल्यानं मृत्यू झाला असं कारण पुढे केलं जात असलं तरी अपघात खड्ड्यांमुळेच झालेत. त्यामुळे ठाणे महापालिकेनं मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखाचं अर्थसहाय्य द्यावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केली. घोडबंदर रोडवरील वाढत्या अपघातांमध्ये आणि मृत्यूंमध्ये रस्ते खराब असणं, खड्डे आणि वाहतूक कोंडी यासारखी कारणं आहेत. या वर्षाच्या सुरुवातीपासून ऑक्टोबरपर्यंत 18 जणांचा मृत्यू झाल्याचं पालिकेनं उच्च न्यायालयात सांगितलंय. या प्रकरणी उच्च न्यायालयानं ठाणे महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि MMRDA यांना नोटीस बजावली आहे. मनोज प्रधान म्हणाले की रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनांवरील नियंत्रण सुटून अपघात होत आहेत. मात्र पालिका आणि पोलीस प्रशासन हेल्मेट नसल्याचं कारण पुढे करतायत. त्यातही 22 मृत्यू झालेले असताना 18 मृत्यूच झाल्याचं सांगून उच्च न्यायालयाची फसवणूक करतायत. मुळात मेट्रो आणि रस्ते रुंदीकरणाच्या कामामुळे आणि अवजड वाहनांच्या संख्येमुळे प्रचंड वाहतूक कोंडी होते. त्यातच खड्डे प्रचंड असल्यानं दुचाकीस्वार पडतायत. विशेष म्हणजे घोडबंदर रोड हा ठाणे महानगरपालिका, PWD आणि MMRDA या 3 विभागांच्या अखत्यारीत येत असून रस्त्याच्या कामात या तिघांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. त्यामुळे गैरसोय आणि अपघात होत आहेत. या अपघातांना प्रशासनच जबाबदार असल्यानं मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखाचं अर्थसहाय्य द्यावं असं प्रधान म्हणाले. दरम्यान या संदर्भात आपण आयुक्त आणि पोलीस उपायुक्तांची भेट घेणार असल्याचंही प्रधान यांनी सांगितलं. असं आहे की थोडीशी माझ्या मते फसवी माहिती नेहमीप्रमाणे महानगरपालिका कोर्टात देते. त्यांचं म्हणणं आहे की 18 मृत्यू झाले, पण ते 18 मृत्यू हे फक्त ऑक्टोबरपर्यंत झालेले. आजचा जर तुम्ही आकडा बघितला तर तो 22 आहे. साहेब, आज परिस्थिती अशी आहे घोडबंदर रोडवर की जर मी एक कार्यक्रम घोडबंदर रोडवर संध्याकाळी घेतला तर माझे 4 कार्यक्रम ठाणे शहराचे बुडतात. म्हणजे मला 1.5 तास जायला लागतो, 1.5 तास यायला लागतो आणि आमचे सगळे कार्यक्रम बुडतात. मला तर आठवड्यात 10 दिवसातनं एकदा घोडबंदर रोडवर जायला लागतं. पण तुम्ही विचार करा की या घोडबंदर रोडवर राहणाऱ्या लोकांची अवस्था काय, ज्यांना रोज मुंबईला कामाला जायला लागते. या घोडबंदर रोडवर साहेब सर्वात मोठी चूक जर कोणी केली असेल आणि ते कोणाच्या डोक्याने झाली आहे हे तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे की जगात कुठे नाही अशा पद्धतीनं सर्व्हिस रोड अमलगमेंट केलाय हायवेवर. आता मला सांगा, तिथे शाळा आहेत, तिथे टेम्पल्स आहेत, मंदिरं आहेत, हाऊसिंग सोसायटी आहेत. डायरेक्ट हाऊसिंग सोसायटीमधनं बाहेर आलं की हायवेवर. आज जे 22 मृत्युमुखी झालेत त्यांच्या घरातल्यांचा तुम्ही विचार करा. आणि जर तुम्ही बघितलं की FIR मध्ये काय लिहितं, तर FIR मध्ये ते असं लिहितात की हेल्मेट घातलं नव्हतं. पण साहेब, हे कारण नाही. कारण तिथले पॉटहोल्स आहेत, तिथले खड्डे हे कारण आहे. ह्याच्या पुढे जेव्हाही असं काही झालं तर कारण हे पॉटहोल्स त्या रस्त्यावरचं हे आलं पाहिजे असं पोलिसांना मी ठामपणे सांगतो. जी शासनाकडनं खोटी माहिती कोर्टात दिली जाते आणि जो त्रास ट्रॅफिकचा, पोल्युशनचा, खड्ड्यांचा होतोय, आता जरी कोर्टाने त्यांच्या खडेबोल सुनावले तर आता तरी ते जागे होतील. आपल्या माध्यमातून मी पुन्हा एकदा सांगतो की आम्ही प्रयत्न केला घोडबंदर रोडवर ट्रॅफिक थोडासा डिकंजेस्ट करायचा. त्याच्यावर आता आम्ही भर देणार आहोत. DCP ट्रॅफिक स्वतः सांगतात की मनुष्यबळ कमी आहे, तर त्याच्यावर कमिशनर साहेबांनी काहीतरी करावं असं ठाम आपल्या वतीने मी सगळ्यांना सांगतो. साहेब